आता रात्रीची लाईट असल्यामुळं म्हणजे आता लाईट जाईल 5-1 मिनिटात. काकांनी वरची टाकी भरून घेतली. आकाशातला चंद्र, आपला गुलमोहर दिवसेंदिवस छान होत चाललेला आहे. आणि इकडं तांबडं फुटलेलं आहे. टेरेसवर मी काय करते, टेरेसवर आले मी व्यायाम करायला. कसरत करायला, व्यायाम करायला. अर्धा तास माझी एक्सरसाइज झाली. आता चला खाली जाऊया. आणि अक्काचं झाडून वगैरे झालेलं आहे. आणि आज मला आहे ना पूर्ण सगळीकडनं झाडून घ्यायचं आहे. त्या पानांचं आहे ना खरं काही उपयोगच होत नाही आहे. बरंच ठेवून पाहिलं. आता ते शेवटी सगळे गोळा करते आणि जाळून टाकणार आहे. ही काय, ही इथं पानं, मला असं वाटलं याचं खत होईन, पण कसलं काय खत होईना आणि काय होईना. आता ते बरंही वाटत नाही आहे. सारखं ते सारखे पानच दिसत राहतात नुसतं डोळ्यावर समोर. सगळं आता हे इथून तिथून सगळं आता पान आहे ना काढून घेते. काय खतबीत करत नाही. सध्या 6:15 वाजता झाडायला लागले. आणि परिसर इथं कावळा कसा पाडू राहिला खाली बिया. सगळं झाडलं पार इथून तिथून. हे काय सगळं झाडामधून. आता आहे ना, आता इकडं दिलंय ते जाळून. हे इकडचं राहिलेलं आहे. आता याला खास टाईम द्यावा लागणार आहे. इकडचं सगळं पुन्हा काढावं लागणार आहे. एकदा केलं होतं. हे काय सगळे झाडामध्ये. आता हे झालं. गवत होतं, गवतही काढलं. इकडचं गवत होतं तेही काढलं. पूर्ण झाडामधून काढलं. काय ते सडाना पानं, पण याच्यातले सडू राहिले कारण इकडे सारखं पाणी चालू राहते. म्हणून मग इकडचं थोडेसे काढले आणि बाकीचे ठेवले मी. सडलेले जे आहेत ना ते ठेवले. आता हे इकडचं सगळं काढायचं आहे. म्हणजे मला अर्धा तास 1-1.25 तास जवळजवळ हेच करायला लागलेलं. इथून तिथपर्यंत सगळं चौबाजूनी. आणि आता इकडचं पण जे इथून जवळजवळ 1-2 तास जातातच. आता हे साफ करायचं आहे. आता इकडचं झालं. आता इकडचं सुद्धा स्वच्छ केलं. सगळं झाडांमधून काढून टाकलं. म्हटलं चला आपण याचं काहीतरी खत बनवू. पण कसलं काय खत तर काय व्हायना. म्हणतं पालापाचोळाच खूप दिसत होता आणि ते विचित्र वाटायचं. आता ती सवय पडली इतकं स्वच्छ ठेवायची. आणि त्याच्यात ते आणखी पालापाचोळा असं डोक्यामध्ये ते असं किचकिच काय म्हणतात ना, असं वेगळंच वाटायचं ते पाहिल्यावर सुद्धा. आणि मग शेवटी काय आहे ते सगळं आता ते गोळा केले. किती पालापाचोळा तो एक. आता ही राख होईल आपली झाडांना मस्त. मग काय करावं आता, तर सगळं स्वच्छ करून टाकलं. ह्याला आता हे मस्तपैकी आता येऊ राहिलेली आहे. चिक्कू येत आहे. 1-2च आहे. पोरं आले ना तर भरपूर यायला पाहिजे. पोरं येईपर्यंत तसे झाले नाही तर लगेच तोडले असते. हे झालेलं एक. झाडून सुद्धा हात कसे खराब झालेले. हे झालेले. एवढं सगळं करायला मला जवळजवळ आता 7:30 वाजले. म्हणजे जवळजवळ किती 6:30 वाजता 6:15 वाजता लागले ते करायला. इकडं पुन्हा पानं पडलेत. ही कालची रांगोळी. मग आता काय रांगोळी काढायला तर मन नाही आहे कारण सगळं हे करण्यामध्येच खूप माझा वेळ गेलेला आहे. अजून भांडे पडलेले आहे. चला मग आता जवळजवळ 11-11:30 वाजत आलेले आहे. आणि हे ठेवले मी उन्हामध्ये. म्हणजे आज पण मी काय घेतलं, ह्या कडक उन्हामध्ये वाळत घातले. 2-3 दिवसापासून चालू हे वाळत घालायचं. 2 दिवस काही माझ्या लक्षात राहिलं नाही. ते घरातच होतं कारण मी होती बाहेर. म्हणजे बाहेर काम होतं तिकडंच होते. सलग 3 दिवस बाहेर फिरतीवरच होते. मग आज पुन्हा टाकलं आहे. आणि काही नाही, हे मिक्सरमधून काढायचं आणि याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं, नाही तर मिरची टाकून द्यायचं. वेपर्सवर छान ना असं भुरभुरून टाकायला.
आहे की नाही. पण आता सध्या आहे ना काय आहे, लाईट नाही आहे. आज बुधवार आहे ना, ते आज गुरुवार आहे. त्याच्यामुळं मग आमच्या इकडच्या आजचा लाईट डायरेक्ट संध्याकाळी येणार. मग तेव्हा आता मी हे कडक झालं का तेव्हा हे दळून काढीन. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इतका मी ना म्हणजे जवळजवळ आता वाजले आहे 2:30. सकाळी मी भेंडीची भाजी केली होती. म्हटलं आता काय ही भेंडीची भाजी दाखवायची, सिंपल साधी केली होती मी. पण आता म्हटलं 2:30 वाजले आणि कसं आहे लाईट पण नाही आहे. वर मस्त हवा घेत होते पण गरमही तितकंच होतंय, कारण तापमानही जास्त आहे. जे हवा येते ना ती गरम गरमच हवा येते असं आहे. म्हणजे लुवारे सुरू झालेत ना, त्याचे झाडाया नुसत्या. तर म्हटलं आता खाली आले, म्हटलं काय करू आपण मस्तपैकी ते दह्याचं ताक बनवून मस्त ताक पिऊया म्हटलं. आणि मसाला तर आपण आणून ठेवलेला आहे, तर त्या मसाल्याचा काहीतरी उपयोग तरी होईल. आणि दही तसं मी ताकासाठी पण केलं होतं आणि जे मिठा वडा होता त्याच्यासाठी सुद्धा मी दही तयार केलं होतं. ते पण दही मी काय केलं होतं, जेव्हा गेली होती ना गावामध्ये मिठा वडा बनवायचं सुद्धा म्हणजे माझं कसं डोक्यात आलं, ज्यावेळेस मी गावामध्ये गेली होती त्या दिवशी हनुमान जयंतीच्या वेळेस माझं काम होतं आणि मग पोस्टात काम होतं. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता आपण दही घेऊया. आणि मग हनुमान मंदिराच्या तिकडे गेले असताना तिथं मोठं असं पोस्टर दिसलं. म्हटलं अरे 14 एप्रिल कसा आंबेडकर जयंती पण आहे दिवसांनी. मग चला आता आपण एक गोड पदार्थ बनवूया. त्याच्यासाठी मग मी तिथं जवळच आईस्क्रीमचं पार्लर आहे, तिथूनच मग मी काही घेतलं, दही घेतलं आणि मग घरी आले. आजकाल काय करा, आजकाल आहे ना माझ्या लक्षातच राहत नाही कोणते दिवस, कोणता सणवार, कोणतं काय. एकदा काय झालं तुम्हाला गंमत सांगते. मागच्या वर्षी काय झालं, अक्षय तृतीया होती आणि अशा वेळेस ना कॅलेंडर बघायची सुद्धा सूद नसते की कोणता वार आहे कोणतं काय. माझं असं खूप वेळा झालंय, मी रविवार बऱ्याच वेळा शनिवारला समजलेली आहे किंवा सोमवारलाच मी मंगळवार बुधवार समजलेली आहे. आणि कॅलेंडर सुद्धा असं बघायचं आहे ना, म्हणजे असं हे होत नाही की आपण जाऊन कॅलेंडर बघावा किंवा अशी का बरं एनर्जी कुठं अशी हे झाले ग्रुप हे बी कळत नाही. आणि झालं मी अक्षय तृतीया समजून म्हणजे आदल्या दिवशीच मी सगळं पूर्णाचा स्वयंपाक केला, आंब्याचा रस केला, सर्व केलं. आणि मग आईकडे गेले. म्हटलं का ग आज काही तू डाळ वगैरे घातली नाही का? ती म्हणती कसली? म्हटलं अक्षय तृतीया आहे ना. ती अक्षय तृतीया म्हणे उद्या आहे. अरे बापरे, असं म्हणजे मी आदल्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली होती. त्याच्यामुळे ना आता ह्या गोष्टी आता जरी मी ठरवलं की आपण जयंती वगैरे आता आपण साजरी करू म्हणजे काहीतरी गोड आपण पण आता काय मोठमोठ्या नेत्यांची जयंती वगैरे साजरी करू, एखादा गोड पदार्थ बनवून किंवा एखादा दिवस विशेष असेल तर आपण तो साजरा करू. पण ते लक्षात पण यायला पाहिजे ना अशा गोष्टी आहे. तर चला आता गप्पा होतच राहते. आता मी काय करते, मस्तपैकी ताक बनवते आणि पिते. काय करता आता दिवसेंदिवस वय होत चाललं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. मुळातच मनुष्य कसा चतुर पाहिजे ना. तर आता मी काय केलं, ह्यामध्ये ना दही घेतलेलं आहे. आता ह्याच्यातच दही घेते. तेवढं काही अवघड गोष्ट नाही आहे. मला डायरेक्ट मसाला आहे म्हटल्यावर अगदी 20 रुपयाचा ताकाचा मसाला आहे हा. त्याच्यात त्यांनी ना काही दिलं नाही, नेमकी काय काय टाकलेले असं काही सांगितलेलं नाही आहे. पण तो वास घेऊन पाहते, बरंच काहीतरी वेगळं दिसतंय. वास आणि काही समजून नाही राहिलं मला. थोडंसं पाणी, सायता मसाला असला ना तर भारीच नाही का.
तसं बनवता येतोय घरी, पण मी त्या दिवशी काय केलं, ताकाचा मसाला बनवायचा म्हणून मी बडीशोप वगैरे घेऊन आले, पण काय माका ते तिकडंच गेले होते पुण्याला, मग काळी मिरी तिच्याच घरात होती. आता इथून पुन्हा जायचं दुकानात, जवळजवळ किती लांब आहे ते मिरीसाठी. पण बाजारात गेली होती तर मी घेऊन आली होती बडीशोप, असं आहे. आणि मग काय ते गहाळ झालं. आता याच्यामध्ये पुदिना टाकून मस्त पैकी, आता वाटायला काही मसाला नाही माझ्या. आता पुदिना वाटायचं म्हटलं तरी ना लाईट नाही आहे, त्याच्यामुळे मी आता असंच घेणार आहे. तर बघा आपला हा ताकाचं काय म्हणतात, हे मस्त ताक झालेलं आहे. याच्यात काही गरज नाही आहे मीठ वगैरे टाकायची, डायरेक्ट मीठ आहे याच्यामध्येच. 5 वाजले आणि वरून मी येता मग हे पण घेऊन आले. आता हे याचं पावडर कशी बनवायची हे काय अवघड नाही आहे, मिक्सरमधून काढायचं आणि बनवायचं. पण वाळत घालताना आहे ना याच्यातल्या बियासुद्धा काढल्या पाहिजेत. मी नाही काढल्या, म्हटलं आता मिक्सरमधून काढायचं आहे, त्याच्या बियासहित आपण हे करून टाकू. आपल्याला खूप काही एवढंच आहे, मग एवढं काय आपल्याला खूप नाही बनवायचं. जेव्हा खूप बनवायचं असेल ना त्यावेळेस बघू. तर तसं रविवारी मी पुन्हा सांगणार आहे. तर आता ही बघते कशी. आणि याच्यामध्ये काय आहे, फक्त थोडंसं लाल तिखट टाकायचं पावडरमध्ये आणि छानपैकी असं मस्त की, आणि मीठ टाकायचं, नाही तर नुसतं तसंही दळून ठेवायचं, तर काय होतं. तर आता चला मी घेते. हे बघा झालेली अशी पावडर. अगदी मस्त. थोडासा कलर कोणता येईल माहिती आहे का, हा कलर थोडासा तांबूस तांबूस कलर, अगदी लाल पण नाही आहेत ह्या. ही पावडर खरी म्हणजे मी असा वेगळा विचार नाही केला. ही पावडर मी खरं आता ही पावडर कशासाठी, म्हणजे मी काही भाज्यांसाठी नाही वापर करणार, तर कुरकुरे ते म्हटलं मी असं विचार केला की वेफरसाठी टाकायला. आणि त्याच्यानंतर विचार आला की कुरकुऱ्यासाठी सुद्धा आपण हे कुरकुऱ्यांवर टाकायला छान होईल, म्हणजे कधी तळून झाल्यावर. तर आता त्याच्यासाठी एवढ्या पावडरसाठी आता मी कुरकुरे बनवायचा विचार करते. मला एवढीशी झालेली आहे. केळीचं झाड लावलं होतं, सकाळीच दिलं बरं का पाणी, पण आता ऊन आहे म्हणून आता अजून काही पाणी देत नाही. अजून जवळजवळ संध्याकाळी पाणी देईन. तसं ते आतून ओलच आहे, अजून आहे थोडंसं हिरवगार वाटते. फुटलं तर बरं आहे, नाही तर काय आता गेलं समजायचं. हे असं केळीचं झाड लावलेलं रोप. आणि हे इकडं आता याला अगदी छोटं छोटंसं आलेलं आहे पपईचं, ते अजून काही मोठं वय ना. सकाळी याला पाणी दिलं होतं, ते अजून ओलसर आहे, पण ते केळीला दिलेलं ते लगेच उडून गेलं. कारण कसं इथं छाया म्हणजे ह्या पानांची सावली पडते, त्याच्यामुळे मग हे थोडंसं ओलसर राहिलेलं आहे. आणि आता पानं सकाळी छान झाडलं होतं तरी हे झालं. आणि हे मी जास्वंदीचं आणलेलं मस्त आता टप्पर झालं, किती मस्त. आता काय करणार आहे, हे जे गुलछडी आहे, हे गुलछडीचा काहीच उपयोग नाही. किती वर्ष झाले नुसती राखून ठेवली, पण अजून मला एक कळी दिसली नाही. आता प्रश्न पडला, आता हा काय करणार आहे मी. हे आता सध्या ठेवणार अशीच, आणि याच्यातलं निम्म काढणार आहे. त्याच्याऐवजी हे जे जास्वंदीचं आहे ना ते इकडे लावणार आहे, म्हणजे 3 टप्पे करणार आहे ना. अजून एखादी 2 रोपं कलरचे पाहणार आहे, म्हणजे मग वेगवेगळ्या रंगाची, जसं काय पांढरं, पिवळं, गुलाबी, निळं, हिरव्यामध्ये नसती शेवंती. तर अशा पद्धतीने मी असे लावणार आहे, म्हणजे छान दिसन, आहे की नाही. पुदिना तर पार काही कामच, पुदिन्याचं कामच पडाना. आता चटणी बनवायची, पानं किती पानं झाले बाई. आणि आता पार संध्याकाळ होत आली आहे, पार म्हणजे दिवस आता कडेला चाललेला आहे. जवळजवळ आता हे वाजले आहे 4:45, आणि पानं अजून 4:45ला किती ऊन आहे. हा याला पण फुटू राहिले बा पालवे, किती झाड वाळेल वाटतंय. पण कशी अशी आलेली पालवी बघा, मस्त फुटते. याला
यांना पालवी कशी काय फुटून राहिली, नाही तर ह्याला काही पानं लवकर यायची नाही का, पावसाळ्यातच यायचं. हे इकडं पाणी देऊ राहिले ना, मग आता हे याला पण पाणी याला पण पाणी, मग यांचं पाणी यांना पण मिळतं आहे. असं आहे ना, त्यांची मुळं तर इथपर्यंत आलेलीच आहे आणि त्याच्यामुळं ही पालवी फुटून राहिली. हे बाकी ते मस्त आले की नाही, छान पानं आले. चला, असा हा आपला गार्डन बगीचा मस्त. दिवसभर मस्त वारं वाहत राहतं. अजून बरेच पानं पडायची, तोपर्यंत हे काम राहणारच रोज.